हॅलो गाईज, तर आज आम्ही बनवतो खेकड्याचा रस्सा. बघू शकता क्लीन करायला सुरू आहेत. हे आमचे राव खेकडी क्लीन करत आहे टकाटक. आणि मी अशी साईडला उभारून बघ्याची भूमिका पार पाडताना स्नॅप टाकते फ्रेम मध्ये कोमल भोपळे. स्नॅप नाही, मी व्हिडिओ करायला लागलो. व्हिडिओ मध्ये त्यांना फारसा रस नाही, त्यांना कशातच रस नाही मी सोडले तर. तर आता इथे सुरू आहे खेकड्याचा मेंदू काढायला. बघू शकता काही मेंदू 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 दिसेना झालाय, वाटत नाही एवढा तो कमी आहे. कसं असतं, जेव्हा आपला नवरा काम करत असतो ना, आपण त्याला काम करताना हातभार लावावा म्हणून मी हात लावत हात लावत आहे आणि काय हात लावत आहे. हात भार लावायचं असतं म्हणून हाताचा हा माझ्या भार लावत आहे, हात भार लावत आहे. कष्ट घ्यावे लागतात खूप खेकड्याचा रस्सा बनवायला. कष्टाची कामं मला आवडत नाहीत म्हणून ती या डिपार्टमेंटकडे सोपवलेली आहेत. एकमेका ताई करू अवघे धरू पंथ. हे आम्ही टोटल 2 खेकडे आणलेले, त्यातल्या एका खेकड्याचा मेंदू काढून झालेला आहे आणि इथे सुरू आहे प्रोसेस दुसऱ्या खेकड्याचा मेंदू काढायची. ₹150 2 खेकडे मिळालेले आहेत आम्हाला. ₹150 2. गावी असे एवढे असतात, भांड भरून खायचं तेवढं खा, तेव्हा गिळत नाही. ठीक आहे, असं विकत असतं ना तेव्हा असं कधी होणार कधी खाणार असं वाटतं. चौथीच असते असं माझ्या नवऱ्याचं मत आहे. तीच असते ना, कारण गावी आई करायची, ते नवरा करणार, मी करायलाच नाही ना, त्यामुळे गाई चौथीच असते. पण फक्त खायचं, तो काय करते ना. मिक्सरला नाही करणार का? ओके. त्या ठिकाणी मला कोणतं गाणं आठवते माहितीये का? जाके मायके में दे दो संदेश, हो जाके मायके में दे दो संदेश, पिया का घर प्यारा लगे, पिया का घर प्यारा लगे. बघितला का, असा खूप नवरा भेटायला गाईच खूप नशीब लागतं. माझं नशीब आहे ते. ओके, नजर लावली ना कुणी माझ्या नवऱ्याला, चष्म्यावर उडते त्याचे केस चालेल. चालू आहे ह्या छोट्या छोट्या ज्या नांग्या आहेत ना, छोट्या छोट्या चिंगळ्या नांग्या, त्या आम्ही आता अशा टेचणार खलबत्त्यात. त्याच्यानंतर मग त्या मिक्सरला लावणार, मग त्याचा रस काढणार, त्याचा मग रस्सा करणार. ओके, टाइम लगेगा, बहुत टाइम लगेगा गाइस, खाने में मजा आएगा. ओके, थोडं काम करू लागणार, हात भार लावू लागणार आहे.
नाही हे पाणी किती? हे मेन कुक आणि को कुक लाईक काय म्हणतो आपण त्याला, असिस्टंट. या असिस्टंट कुक. त्यामुळे जसं मेन कुक सांगतील ना तसं आपल्याला वागावं लागतं गाईज, तसं आपल्याला वागावं लागतं. ओके, मी तशी वागणार. हातभार कंटिन्युअसली राहायला पाहिजे. सातत्य खूप महत्वाचं आहे गाईज, खूप महत्वाचं आहे. ओके, नाहीतर नाहीतर काय, सातत्य महत्वाचं आहे गाईज. थोरा मोठ्यांनी सांगितले. मिक्सरचा आवाज येणार त्यामुळे मी थोडा बंद करते व्हिडिओ. हे मिक्सरला काढून घेतलेलं आहे, आता हे स्वच्छ करायचं काम मी करणार आहे गाईज, कारण मला स्वच्छतेची खूप आवड आहे. दॅट्स कसं हसू येतंय मला नवरा. विश्वास गाईज, विश्वास, कॉन्फिडन्स बघा माझ्यावर असलेला. पाणी द्या ना. मी तुम्हाला मदत केली की नाही? मी हातभार लावेन, नंतर लावेन. हातभार लावायचा मला, पाणी द्या मला. बघितलं गाईज, नवरा असा असतो. ठीक आहे, तुम्ही जर बघितलं ना तर तुम्हाला खायची इच्छा नाही होणार. दॅट्स वाय मी कॅमेरा ऑफ करते, नंतर आपण भेटूयात. ओके, तर गाईज हे बॅटर आहे आपलं. यामध्ये मी हा 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि असे छान मिक्स करून घेतलेलं आहे. कन्सिस्टन्सी छान आलेली आहे. आता गाईज माझं काम झालेलं आहे, मेन कुकचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे आपण असं आपल्या स्वॅग मध्ये येऊयात. एक मिनिट. से चीज गाईज, से चीज, से कूल. हातभार तेल मी टाकावं लागतं गाईज, असू दे, ठीक आहे, चालायचं. मी मगाशीच बोलली होती मला पाणी द्या, तुम्ही दिले नाही. ठीक आहे, एकदम फाट. आता आम्ही काय करणार आहोत, तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा टाकणार आहोत. कांद्यानंतर आमसूल टाकायचं असतं, पण दुर्दैवानं माझ्याकडे ते नाहीये गाईज, आठवणीतच येत नाही आणायचं. म्हणून आपण टाकणार आहोत ऑप्शन साठी चिंच. कुठलीही गोष्ट नवऱ्याला देण्याआधी मी पहिले स्वतः ट्राय करून बघते. दॅट्स वाय खायला देत नाही टाकायला. हात का तिकडे चाललाय? हा हात माझ्या नरड्यावर असा येतो नाही. रिअल कुकची लक्षणं तुम्ही बघू शकता. थोडासा कांदा त्यांनी असा तेलात असा टाकला, तेल तापले का नाही हे बघायसाठी. हे खूप गोड असल्यामुळे चिंच खाल्यावर एकदम सणक आली. माझ्या भुजांवर तुमच्या भुजांचा थोडासा लोड होत आहे, त्यामुळे कृपया आपली भुजा कुठली भुजा आपली आपण सांभाळावी. ठीक आहे, तेल गरम झाले, आता आपण टाकणार आहोत कांदा. तेवढासा टाकल्यावर काय होणार आहे?
माझा नवरा नव्हे, एक नंबरचा कंजूस माणूस आहे. कांदा टाकाय पण कंजूसी करतात. तर कांदा थोडासा भाजला ना थोडासा, त्यामध्ये आपण टाकणार आहोत चिंच. मोठी घेऊ ना. बघितलं का तुम्ही आतापर्यंत कधी असं गॉगल लावून कुकिंग करणारी मुलगी? गॉगल मीन्स स्वॅग. हा स्वॅग येतो गाईज नवऱ्यामुळे. नवरा खमका असेल ना, घाबरायचं नाही बिलकुल, लढायचं है ना. चिंच टाकलेले मी बोलत होती तोपर्यंत. सायडर ना कसं सगळं असं जिथल्या तिथं ठेवण्याचं काम करावं, म्हणजे कसं नंतर पसारा नाही होत. म्हणून त्यामध्ये आपण मेंदू टाकलेला आहे चिंच टाकल्यानंतर. मग अशी जो आपण काढला होता ना साईडला, त्यानंतर ते थोडस फ्राय करून घेतल्यानंतर तिखट टाकत आहोत आपण त्याच्यात. तिखट टाकणार थोडस. तिखट काय म्हणतो आपण, काय हो एक्झॅक्ट शब्द तिखटला म्हणलं नाही, ढवळल्यावर शब्द मला आठवण. ते थोडस असं ढवळायचं. गडव्याचं पाणी कशाला ढवळलं असं. ते थोडस मिक्स झालं की मग आपण टाकणार आहोत हे बॅटर, ज्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलं होतं. ते टाकल्यानंतर सगळ्यात शेवटी टाकणार आहोत मीठ. त्यामध्ये हे टाकायचं आहे पहिले, सॉरी गाईज, चटणी टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे हे नांगे, जे आपण असेच ठेवले होते. आणि हा वाला दिस इज कॉल्ड पेंडा. हे टाकायचं. हे थोडस भाजून घ्यायचं. हे भाजल्यानंतर मग हे मिश्रण टाकायचंय. 2 चिंच भांड्यात, 2 चिंच पोटात, समाधान. आणि एक महत्वाची गोष्ट, या प्रोसेस मध्ये तुम्हाला गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम एवढीच ठेवायची आहे, वाढवायची नाहीये, बिलकुलच वाढवायची नाहीये. साहेबांनी मीठ आधी टाकलेलं आहे, नंतर आम्ही शेवटी बॅटर वतणार आहोत, असं काय तर आहे. पण काय खायचं बघ का असे ना. वास सुटलाय असा मस्त. आता गाईज ते थोडस फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये हे बॅटर वतणार आहोत. ठीक आहे. वास सुटलाय मस्त छान. थोडस होते आणि शिजवून वाटते त्याला. मला एक गाणं आठवलं, कुठलं गाणं? तुमसे कोई अच्छा है ना तुमसे कोई प्यारा, यूं नजरे ना फेरो तुम, मेरे हो मेरे तुम, कह दो ना युवा मैं सोनिया, कह दो ना युवा मैं सोनिया. ते वाला. सोनिया नाउ बिझी फॉर मेकिंग खेकड्याचा रस्ता. सगळं आम्ही ते बॅटर असं बसलेलं आहे. झालं. आता थोडस उकळी काढून घ्यायची. या ठिकाणी
मेन कुकनी घेतलेला आहे फुल स्टॉप आणि ते आता चाललेले आहेत आपलं काम करण्यासाठी. ऑफिसचं काम ते घरी करतात, दिवसभर करतात, घरी येऊन करतात. खाणारच नाही थोडंस, हा? नाही. आणि गाईज तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची राहिली, मी खेकड्याचा रस्सा खात नाही. पण आज टेस्ट करणार आहे ना. नाही करणार मी टेस्ट. तर मला म्हणायचं होतं मी खेकड्याचा रस्सा खात नाही. मी फक्त खातो त्यातल्या नांग्या असतात ना, त्या अशा सोलून मस्त असा पांढरा पांढरा जो गर असतो ना, एवढाच मी खातो. बाकी साहेब आहेतच खायला. मेन कुक म्हणू शकतो आपण यांना, मेन कुक. बघा गाईज, एवढ्या मनापासून जर मी स्वयंपाक केला असता ना गाईज, जो कुठल्या कुठे गेला असत, कुठल्या कुठं गेला असत जग. म्हणूनच मी करत नाही ना, जगांडलंय पुढे जाऊ नये असं मला वाटतं. चाललंय आपलं बरं, चाललंय असं असू दे. That's मस्त घट्ट झाला एकदम, लय झाला घट्ट झाला. चपाती होता लागला. खाऊन तर बघ रस्सा. नाही बघा. नाही, मेन कुकचं असं म्हणणं आहे, मी रस्सा केलाय तर तू खा बाई, तू खा. नाही खाणार मी. हा, ही प्रोसेस झाल्यानंतर मी करणार आहे मस्त तांदळाच्या भाकरी. मला ना असं तोंड असं सारखं चालवायला खूप आवडतं, कारण ते थांबतच नाही. माझ्या नवऱ्याच्या म्हणण्यानुसार माझ्या तोंडाला ब्रेक नाही. म्हणूनच ते असं चुरू 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 चालतं. बघितलं त्यांना पण पडले ते आहे बघा, वरती जाईल बघ, प्लेट ठेवली. हे बघू शकता गाईज, रस्सा कसं छान असा मस्त वास सुटलाय आणि त्याला छान कन्सिस्टन्सी आली आहे. गाईज तयार आहे खेकड्याचा रस्सा, कांदा आणि ही तांदूळ आणि जुंधळ्याची भाकरी. तर आज के लिए बाय बाय, मिलेंगे फिर कभी जब मौका मिले. थँक यू, थँक्स फॉर वॉचिंग.